कसं सतपुरवड झालं ना तेव्हापासून आम्ही इथंच बसतो. शिप्पा मार्केटला काय तिथं व्यापार होत नाही. कामगार बहुल हा परिसर आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून अनेक भाजी विक्रेते या ठिकाणी भाजी विकतात. मात्र महापालिका प्रशासनाचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी भाजी विक्री सुरू असल्यामुळं ट्रॅफिक जाम होत आहे. आता तिकडे रेल्वे स्टेशन कडे जावं लागतंय. आता होलसेल मध्ये आम्हाला भेटत नाही आणि मार्केट म्हणलं तर मार्केट यार्डात सकाळी पहाटे लिहिलं वाजता. बरोबर. मावशी काय नाव? नीलाबाई राजेंद्र काय दंडोरे. विकताय तुम्ही? कांदे विकते मी. किती वर्ष झालंय सत्तरपूर मध्ये भाजी कांदा विकताय? तिथला जावा तुम्ही रोडवर बसू नका, इथं व्यापार करू नका. मग शिप्पा मार्केटला काय तिथं व्यापार होत नाही आणि 6 वाजेपर्यंत तिथं चालतंय. तेवढंच निम्म माल जाते, निम्म माल तसंच राहतंय. व्यापार होत नसल्यामुळे हे इथंच रोड पाहिजे म्हणून इथंच बसते. त्याच्यासाठी आणि गिरायक पण तिथं येत नाही. सगळ्याला खूप लांब पडतंय म्हणते. तिकडं MIDC, पुन्हा इकडं सैपूर, नवी जिंदगी, हे सगळे पूर्ण जिकडे तिकडे लोक आहेत. इथं 70 फूट रोडला भाजी स्वस्त भेटते, कांदा स्वस्त भेटते. तिथून इथं यायला घ्यायला येतात. मग हे सोयीस्कर असं रोडवर जाता जाता खरेदी करत तरी घरी जातात. मग गाडी वळवून तिकडे यायचं होत नाही म्हणतात गिरायक परत. मग ते तसंच खूप राहतंय. त्याच्यासाठी तुम्ही आता काय कांदे विकताय दिवसभर किती तास बसताय तुम्ही कांदे विकत? सकाळी 8 ला आलेला आम्ही संध्याकाळी 10 वाजेपर्यंत असतो. म्हणजे 10-12 तास म्हणजे 8 तास. किती रुपये मिळतात तुम्हाला दिवसभर बसल्या की? दिवसभर बसल्या जागी आम्हाला 4-5 क्विंटल माल असते. एक 100, 200, 300 रुपये दररोज 2-3 हजाराचा धंदा होते आमचा. आता एक महिना झालाय तिकडं? एक महिना झाले 200-300च्या पुढे धंदा जात नाही. हे उचला उचली लावा लावी कोण काढा, त्याच्यामुळे काय धंदा होईना. महापालिका काय म्हणते माहितीये का? रस्त्यावर बसल्यामुळे ट्रॅफिक जाम होतंय, लोकांना त्रास व्हायला म्हणते. काय सांग? मग रस्ता जाम होत आहे त्यांचं बरोबर आहे, ते काय चुकीचं नाही. पण गिरायक का म्हणते आम्ही तिकडे आडमार्गी येऊ शकत नाही. मग आता आम्ही करून खाणार काय करायचं हे निर्णय आम्हाला कळे नाही. काय चिप्पा मार्केट मध्ये ओटे आहेत, तिकडं अजून म्हणजे महापालिका चांगलं अजून तिथं काम करणार आहे, तिकडं बसा म्हणते. बसलं पण चांगलंच आहे ना तुम्हाला चिप्पा मार्केट? चांगला आहे पण धंदा होऊ शकत नाही. आम्हाला काय अडचण नाही. बाकी गिरायक येत नाही. गिरायक येत नाही. 6 वाजता तर चक्क बंद होते, संध्याकाळी कोण नसतं. इथं सकाळी 10 वाजेपर्यंत गिरायक. इथं किती वाजल्यापासून भाजी विक्री सुरू असते सत्तरपूरला? 7 वाजल्यापासून 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत. म्हणजे एखाद्याला भाजी कधी जर भाजी पाहिजे, कांदा पाहिजे, मेथी पाहिजे, कधी बी त्यांनी येऊन इथं खरेदी करूनच आला. सगळ्याला सुविधा. आता लोक कुठे चालले? आता लोक कुठे MIDC कुणीकड लोक असं परेशान झाले सगळ्यांचं. खरेदी करायला कुठं बसले ते हुडकत स्वतः थिंडा लागलेत. कोण इकडं कोण तिकडं कोण इकडं असं बसायला लागले सगळे. म्हणजे परत भीतच तुम्ही बसलाय? भेतच. आता गाडी येते म्हणून थोडं टाकायचं, पळून जायचं, थोडं टाकायचं आणि यायचं. असं जवळपास किती भाजी विक्रेते बसता अंदाज? अंदाज आहेत एक 100, 200, 300 असं एक 500-600 लोक असतात. आहेत म्हणजे 500-600 लोक आहेत. मग ते 500-600 लोकांच्या एका घरातले 4-4 जर माणसं पकडले तर म्हणजे 1000-1500 लोकांचं घर चालतंय. मग आता एक महिना झालाय म्हणजे काय मिळतंय? काहीच नाही बघा, नुसतं पळापळीचं. काय एवढी भाजी घेऊन बसलेला कुणाचाच व्यापार नाही. नाही व्यापार तुटले, पुरं तुटले. घेणाऱ्याचं बी तुटले, आमचं आणणाऱ्याचं तुटले. हे आता धंदा तुटून म्हणून आम्ही थोडं थोडं घेऊन बसावं लागला. आता बंद पडून का पडायला पाहिजे तर आम्हाला 70 फूट रोड दिलं तर लयच चांगलं दिलं. एवढं एकच कडधान्य बघा 25-30 वर्ष झालं असेल. कसं सतपुरवड झालं ना तेव्हापासून आम्ही इथंच बसतो. पहिला अशा चौकात बसत होतो, मग तिथनं सुटलं इथंच बसवलं. 30 वर्षापर्यंत झालं. आता बसू नका म्हणते? आता बसू नका म्हणजे 1.5 महिना झाला. आता कसं विकायला म्हणजे काय करायचं मग? आता सगळ्यानंतर 10-10:30 येते.
आता काय येळवर बसलं की गिऱ्हाईक आता. आहे का? सामान तसंच हो दिसायलंय. तसंच आहे की काय गिऱ्हाईक करायचं. नाही काय. लोकांचं द्यायचं कसं आपण खायचं कसं. एकीकडे काम धंदे नाहीत आणि इकडं भाजी विकणाऱ्यांना त्रास दिलेत, काय सांगा? काय करायचं सरकारला कळायला पाहिजे. हा. कळायला पाहिजे का नाही. का बसू नका म्हणतात काय कशावर? रोडला अडथळ होत्या म्हणते. हा. मग तुमची मांडणी काय म्हणजे भाजीवाल्यांचं काय म्हणते? त्यांनी म्हणते तिथं गिरायक होत नाही म्हणते. चिपा आम्ही मार्केटला गिरायक होत नाही म्हणते तर आम्हाला इकडे साईडलाच द्या म्हणते जागा त्यांनी. आम्ही काय घाण करत नाही काय नाही साईडला द्या म्हणते. आता 1 महिना झालाय का तुम्ही नाही? महिना 1.5 महिना झालं. कसं घर कसं चालवलं? आता काय करायचं मग आता लोकांचं असं खाताव खाल्ल्यानंतर उरल्यावर बाकी नंतर देऊ म्हणायचं. किती म्हणजे किती महिलांना त्रास आहे म्हणजे लय जण आहे ते त्याकडे ते ह्याकडे पर्यंत आहे. म्हणजे त्यामध्ये कोण विधवा आहे, कोण नवरा सोडलेला आहे, कोण गरीब आहे. गरीब तर सगळ्याच आहेत. हा. कोणाचं घर भाडं असते, कोणाचं कोण घरात आजारी असते. भागाव की लोकांचे. हा. कोण शाळा कॉलेज सोडून विकायला बसतंय. बसतंय की मग बसतंय की कोणाची लेकरं लहान लहान असते ती. आम्ही तर वज आणतो सायकलीवर काय सायकल आहे. तुमची मागणी काय 70 फूटला द्यायला पाहिजे? कोय कोपऱ्या दिला तर बी चालतंय. मॅडम मास्तर काय लक्ष दिले का? दिले त्यांनी पण त्यांचं पण ऐकले नाही साहेब लोक. 70 फूटला बसणार. आता आपल्याला कुठे 4 पैसे मध्ये ते तर बसावं लागतंय का नाही. पोट तर भरायला पाहिजे का नाही. बरं तुम्ही काय लसूण विकताय का? लसूण कुठे विकताय? 70 फूट. 70 फूट. किती वर्षापासून विकताय? आता 10-15 वर्ष झाले. शिक्षण काय झालं? माझं 13वी झालं. म्हणजे 12वी म्हणजे 13वी झाली तरी म्हणजे हाच व्यवसाय आहे का? म्हणजे कुठं नोकरी नाही काय नाही तुला? बरं कोण कोण हातभार लावताय काम? भाऊ आणि वडील. बरं आता 1 महिन्यापासून तिकडं भाजी विक्रीला बंदी घातली, काय वाटतं तुझं भावना काय काय गिरेक कमी झालं. हां तिथं थोडं जास्त होतं तर इथं कमी व्हायला लागलं थोडं. बरं प्रशासन म्हणते चिप्पा मार्केटला बसा, तिकडं काय अडचण आहे तुम्हाला? अडचण तसं काय नाही. पण लय आत होत्या ना ते. हां गिराक हे रहदारी होतं तिकडं कमी हां. होतं गिराक. गिऱ्हाईक येत नाही आज. बाकीचं काय नाही. बरं मग कसं काय चर्चा काय चाललंय काय? त्याला 2 वेळा मोर्चा काढले पण काय निकाल लागला नाही. आयुक्त साहेब म्हणते तर चिप्पा मार्केटला बसा इथं बसू देणार नाही. आडम मास्तर सुद्धा लीड घेतलेलं काय वाटतं? त्यांनीच केली 2 वेळा मोर्चा काढले. परवा महापालिका देखील गळ्यात गाजर भाजीपाला करून त्यांनी मोर्चा काढलेत परवा, तरी त्याचा काय निकाल लागला नाही. बरं दुसरीकडे म्हणतात की यांना बसू देऊ नका असं लोक काय म्हणतात? बाबा रस्ता जाम होतं काय होतंय काय? म्हणतात की रोड ॲक्सिडेंट व्हायला म्हणतात, हां त्यासाठी चिप्पाला जावं म्हणतात. पण चिप्पाला गिऱ्हाईक येणार नाही. गिराकी येत. तिकडं आहे का सुविधा सगळं? गेलता का तुम्ही चिप्पा मार्केट बसला होता थोडे दिवस, हां लॉकडाऊन मध्ये बसला होता. हां. त्याच्यानंतर कुठं बसलं नाही. गिऱ्हाईक येत नाही. 2018ला एकदा बसला. तेवढं काय विषय झाला नाही. गिराक बरं सकाळी म्हणजे 12 वाजेपर्यंत गिराक होतं तिथं, त्याच्यानंतर गिराक होत नाही. 7-8 तास जर धंदा केला तर किती मिळतील आपले पैसे? 7-8 तास काय आता तर काय तेवढं 500-600 लय झालं. आता 1 महिना झाला म्हणजे आपल्याला म्हणजे आपण लपत छपत गाडी येईल का म्हणून हा काय घाबरून घाबरून थांबायचं. अजून घरावर काय. परिणाम झालाय का उत्पन्न? झाले की परिणाम. किती व्यापारी असते अंदाज 70 फूटला? 70 बोलला एक 250-300 असेल. तर तुमची मागणी काय तिथंच रस्त्यावर तिकडं आमची नाही सगळ्यांचीच मागणी आहे. सगळ्यांची मागणी आहे? 70 फुटला बसायचं. मेरी 76 70 क्या बेचते आप? कितने साल से 70 फुट में केले बेचते? ये 74 किया जो 74 इंदिरा गांधी काल से। तो अभी क्या मत बैठो बोल रहे, क्या कहना है आपका? वो लोग नको बैठो बोल रहे ना। हाँ नको बोले तो कैसा है, व्यापार तो वो लेन को होता नहीं। हाँ चिप्पा कौन मार्केट से में लाइन को नहीं होता? वो चिप्पा मार्केट जो बोल रहे हैं आप, हाँ वहाँ तो व्यापार नहीं होता सर। क्यों? वो अभी तो अशोक चौक के अंदर चिप्पा मार्केट का है तो मालूम ही नहीं। पहली बात चिप्पा मार्केट का है तो मालूम नहीं, अशोक चौक के मालूम नहीं, अंदर हाँ। मालूम नहीं है। गिराक नहीं आता? वहाँ गिराकी नहीं आता। हाँ। वहाँ जुगाड़ धंधा चलता, दारू चलता, सब चलता उधर, सब चल रहा है, चलता उधर। उधर बैठो बोल रहे हैं। उधर बैठो बोल रहे, वहाँ व्यापार होता नहीं। हाँ तो आप लगभग आप 30-40 साल से आप व्यापार कर रहे हैं, तो क्या क्यों जरूरी है ये मार्केट? क्यों जरूरी है तो कैसा, गोरगरीब। ये चौक गोर गरीब है, ये चौरस्ता है सर। हाँ इधर से जाने वाला, इधर से जाने वाला, उधर गरीब को जो काम करके जो मजदूर आता है, हाँ जो लेके जाता है हाँ मजदूर, भाजी बोलो केला बोलो कुछ भी, एक इमरजेंसी के अंदर
कौन उपास केले लेके जाता, अनार लेके जाता, कुछ भी लेके जाता। तो अभी महीना हो 1.5 महीना हो गया, क्या चल रहा है, चर्चा क्या है? चर्चा क्या है, वो तू खाली पुलिस आते, गाड़ी भगाओ 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 भागम भाग, भागम भाग चल। आगे गाड़ी पीछे पुलिस, हाँ पुलिस अतिक्रमण गाड़ी है। अतिक्रमण। फिर घर भी कैसा चल रहा है, धंधा हो रहा है, व्यापार? ये ऐसे चला रहे, हम क्या ये लगाने का भागने का चल रहा है, व्यापार नहीं है। महापालिका आयुक्त क्या बोल रहे हैं कि ट्रैफिक जाम हो रहा है, लोगों को तकलीफ हो रही है। आपका आज क्या है? आज तक देखो नेता ठहरो तुम्हारा। सोलापुर के अंदर 74 से लेके 40-50 साल हो गया, अभी तक ट्रैफिक जाम हुआ ही। ट्रैफिक जाम होगा ये मानता हूं मैं। जाम उससे कैसा है मालूम है क्या? इधर देखो, इधर क्या है मालूम है क्या? एक तो एक्सीडेंट अभी तक तो हुआ नहीं, ट्रैफिक जाम हुआ है मानते हम। तो वहाँ क्या तो जगह करको देना, जगह करके देना जरुरी है। कोथिंबीर घेतलेली आहे, पण आम्हाला आता खूप अडचणी यायला लागलेल्या आहेत। आता कसं आहे, पहिलं इथं मार्केट होतं भरपूर, म्हणजे सगळंच इथे भेटत होतं, होलसेल मध्ये भेटत होतं। आता कसं, आता तिकडे रेल्वे स्टेशन कडे जावं लागतंय। आता होलसेल मध्ये आम्हाला भेटत नाही, आणि मार्केट म्हणलं तर मार्केट यार्डात सकाळी पहाटे लिहिलं असतं। बरोबर। मग एवढ्या लवकर आम्हाला काय, कस्टमरला काही लवकर होत नाही, घरगुतीला सगळे कामगार वर्ग, गोरगरीब लोक आहेत, म्हणजे काम करणारे, काम करताना त्यांचंही पोट त्याच्यावरच आहे ना। मग आम्ही जर दिलं तर त्यांचंही पोट भरतंय, ते बेरोजगार आहेत। शासनाने त्यांच्याविषयी पण काहीतरी निर्णय घेतला पाहिजे। अनेक वर्षापासून भाजी हो हो हो, इथं पहिल्यापासूनच विकतात, परंतु आता कसं आहे, या शासनाने काय निर्णय घेतलेला आहे, रोज त्यांना उठवते, आता काही सुधार आहे, रिकाम आहे सगळं। ट्रॅफिक पोलीस म्हणतात की बाबा रस्ता ट्रॅफिक जाम होतोय, लोकांना त्रास होतोय, काय होत आता मला सांगा, आता काय एवढी रहदारी आहे इथं, मला सांगा की आउटसाइड हे आता कसं बायपास असेल तर ठीकच आहे की, परंतु इथून काय आहे, तेव्हा एवढी रहदारी नाहीच। रहदारी असेल तरच माणसाला मार्केट आहे ना, रस्ते आहेत, आहेतच की। किती वर्षापासून भाजी खरेदी करताय तुम्ही? इथे 2 वर्ष झाली तर आम्ही भाजी खरेदी करतोय। आता चिप्पा मार्केटला जर तिकडं बसामध्ये तिकडे तुम्ही जाणार का? आता एवढ्या लांब कोण जाणार आहे? आमचं आता मी घरून आणत चौकातून इथं येतोय, इथून जवळ असल्यामुळे येतो। आता चिप्पा मार्केट कुठे आहे आम्हाला ती पण माहिती नाही। हो, आणि इथं म्हणजे ताजी भाजी, म्हणजे हो कधी ताजी दिवसभरात फ्रेश कधी बी या, फ्रेश कधी बी या भाजी घ्या, मिळते इकडं। हो, रोज म्हणजे हे सोयीचं आहे, सोयीचं आहे इथं। इथंच काहीतरी पर्याय द्यायला हो पाहिजे। हो हो, यांनी इथंच शासनाने काहीतरी पर्याय द्यायला पाहिजे, नगरपालिकेने महानगरपालिकेने इथंच काहीतरी त्यांची सोय केली पाहिजे। वर्षापासून भाजी घ्यायला येते काय नाही? मी आता इथे 10 वर्षापासून येतो भाजी घ्यायला. काय त्रास आहे? त्रास म्हणजे इथं वेळेवर मिळत नाही भाजी. महिना झाला का? हा, महिना कुठून आणता झाला. भाजी मग आता? भाजी लांब आणावं लागते जाऊन. हे सोयीचं आहे का चिप्पा मार्केट सोयीचं आहे? ही सुविधा आहे, जाता येता इथनं लगे घेऊन जाता किती येते. या भाजी मिळते? हा, भाजी मिळते. हा. आता काय व्यापारी नाहीत, कसं व्हायला? तीच अडचण होती ना, दुसरीकडे लोकांना जा- त्रास आहे. हा, लोकांना पण त्रास आहे. म्हणजे इथं बसायला पाहिजे। हा, इथं बसायला पाहिजे. 70 फूटच्या व्यापाऱ्यांना दुसरीकडे बसा म्हणते, काय वाटतं गिरायक म्हणून? कुठे जवळ आसपास इथं घर जवळ असल्यामुळं इथे घ्यायला जर अनुकूल पडते ना, जवळ असल्याची इथे काय तर माणसं येते, लांब असेल तर कुठे जाणार? म्हणजे कामगार कामगार वर्ग काम कामानिमित्तानं सुटली तर इथं घ्यायला येतं भाजीपाला। ते लांब गेले तर मग कुठं जास्त वेळ टाइम जातोय, कामाचा वेळ, आणि घरगुती कारखाने आहे तिथं, आणि कामगार वर्ग आहेत जवळपास, इथं लवकर कुठं तर भाजी मंडई करून द्या म्हणा महापालिकेला। मार्केटला बसा म्हणते, ते जातील का गिराईक? चिप्पा मार्केट आहे पहिल्यापासून, अशोक चौकातलं मार्केट, चिप्पा मार्केट तिथे केलेत। 70 फूटचं मार्केट कमीत कमी आता 20 वर्ष झालं इथं चालू आहे, मार्केटवरच बसायला लागले, रोडवर। मग आता काय असेल तर आजूबाजूला कुठलं तरी या परिसरात जागा द्या म्हणा महापालिकेला, होत आहे। म्हणजे लोकांना पण हेच आहे 70 फूट। सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने 70 फूट भाजी मंडई येथील जे भाजी विक्रेते आहेत त्यांना या ठिकाणी बसण्यास मज्जाव केलेला आहे, आणि गेल्या महिनाभरापासूनच याच 70 फूट भाजी मंडई परिसरामधील हे दृश्य असं ओसाड पडलेलं तुम्हाला पाहायला मिळत आहे। कारण कुमटा नाक्याच्या दिशेने जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूला 70 फूट भाजी मंडई नावाची हे प्रसिद्ध भाजी मंडई आहे, आणि गेल्या अनेक वर्षापासून अनेक भाजी विक्रेते या ठिकाणी आपला व्यापार, आपला व्यवसाय, आपला भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात। मात्र महापालिका प्रशासनाने येथील भाजी विक्रेत्यांना या ठिकाणी बसण्यास मज्जाव केलेला आहे, आणि जवळपास महिनाभराचा कालावधी लोटलेला आहे। महापालिका प्रशासन असेल आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी देखील भाजी विक्रेत्यांना या ठिकाणी बसण्यास मज्जाव करत आहे। माजी आमदार आडम मासर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत आंदोलन देखील करण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील निवेदन देण्यात आलेलं होतं। खरं म्हणलं तर 70 फूट भाजी मंडईचा हा जो परिसर आहे तो कामगार बहुल परिसर आहे। तुम्ही जर इकडे बघितला तर कुमटा नाका असेल, अशोक चौक असेल, त्याचबरोबर या ठिकाणी माधव नगर असेल, आणि कुंभारीला MIDC ला जाणारा हा रस्ता असेल,
कामगार बहुल हा परिसर आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून अनेक भाजी विक्रेते या ठिकाणी भाजी विकतात. मात्र महापालिका प्रशासनाचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी भाजी विक्री सुरू असल्यामुळं ट्रॅफिक जाम होत आहे आणि प्रसंगी वाहतुकीला अडथळा येत आहे. त्यामुळं येथील जे भाजी विक्रेते आहे त्यांना पर्यायी जागा म्हणून अशोक चौकातील जे चिप्पा भाजी मंडई आहे त्या ठिकाणी त्यांनी बसावं अशी विनंती महापालिका प्रशासन करत आहे. स्वतः आयुक्त ओंबासे हे देखील या ठिकाणी भाजी विक्रेत्यांची मनधरणी करत आहेत की बाबा तुम्ही रस्त्यावर अशा पद्धतीनं भाजी विकू नका, चिप्पा मार्केट येथे जावा. मात्र येथील व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की चिप्पा भाजी मंडई या ठिकाणी ग्राहक येणार नाहीये, त्या ठिकाणी पुरेशा सोयी सुविधा नाहीये. लॉकडाऊन मध्ये आम्ही त्या ठिकाणी विक्री केलेली होती, मात्र म्हणावा तसा प्रतिसाद ग्राहकांकडून मिळालेला नाहीये. मात्र चिप्पा भाजी मंडईमध्ये बसण्यास या ठिकाणच्या भाजी विक्रेत्यांचा विरोध आहे. तर दुसरीकडं या ठिकाणी महापालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून देखील सकाळी दिवसभर या ठिकाणी राऊंड मारली जात आहे. रस्त्यावर जे कोणी भाजी विकताय का, कोणी गाडी लावली आहे का याची देखील या ठिकाणी तपासणी होताना दिसत आहे. दुसरीकडे काही पोलीस कर्मचारी देखील या ठिकाणी बंदोबस्तात लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे की जे भाजी विक्रेते आहेत त्या ठिकाणी बसू नये यासाठी महापालिका प्रशासन पोलीस कर्मचाऱ्यांना देखील या ठिकाणी लावलेला आहे. मात्र एकंदरीत हा गेल्या अनेक वर्षापासून जे भाजी विक्रेते या ठिकाणी व्यापार करतात, व्यवसाय करतात, त्यांना अचानकपणे चिप्पा मंडईमध्ये जायला सांगितलेलं आहे. मात्र व्यापारी जाण्याच्या तयारीत नाहीये. दुसरीकडं महापालिका प्रशासन या ठिकाणी हा रस्त्यावर होणारी रहदारी जे अडथळा आहे त्याला लक्षात घेता चिप्पा भाजी मंडई येथे बसा असं सांगत आहे. तर दुसरीकडं माजी आमदार आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली सर्व भाजी विक्रेते याच ठिकाणी आम्ही व्यापार करणार असं सांगितलं जात आहे. नेमकं आता याच्यावर काय तोडगा निघणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मात्र गेल्या महिनाभरापासूनच अनेक जे भाजी विक्रेते महिला आहेत ते या ठिकाणी व्यापार करत नाहीये, त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. कुठेतरी गल्ली बोळामध्ये कुठेतरी लपून छुपून या ठिकाणी भाजी विक्री केली जात आहे. मात्र व्यापाऱ्यांचं लक्ष या 70 फूट भाजी मंडईकडे लागलेलं आहे. नेमका महापालिका आयुक्त सचिन ओंबासे असतील किंवा माजी आमदार आडम मास्तर असतील हे आपली काय भूमिका घेतात आणि कशा पद्धतीनं यावर निर्णय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं आहे. मात्र जे गोरगरीब गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी 70 फूट भाजी मंडईमध्ये भाजी विकतात त्यांनी याच ठिकाणी भाजी आम्हाला विक्री करायला द्यावी, दुसरीकडे गेल्यानंतर ग्राहक येणार नाही असा एकंदरीत त्यांचा सूर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे महापालिका प्रशासन या ठिकाणची भाजी मंडई चिप्पा मार्केटमध्ये भरवावी, आम्ही त्या ठिकाणी योग्य त्या सुविधा देऊ असं देखील प्रशासन या ठिकाणी सांगत आहे. तर या 70 फूटच्या भाजी मंडई प्रश्नी या ठिकाणी नेमका काय निर्णय लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि 70 फूटची जी भाजी मंडई आहे ती या ठिकाणी कशा पद्धतीने चालू होईल याकडे प्रशासन कशा पद्धतीने बघत आहे याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. जहूर साहेब सोबत अकबर बागवान, लोकप्रधानी, सोलापूर. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.